आज आपल्या लाडक्या देवाची खंडोबा देवाची आपल्याला तळी उचलायला जायचं होतं. मग काय सगळे चिल्लर पार्टी गोळा करून घेतली. आईचा फोन आला होता. आई म्हटली पटकन घरी येऊन जा. म्हटलं आपण तर काही गडबड केली नाही. आईने एवढं लवकर सकाळी आपल्याला कशाला बोलवलं आणि सोबत तुझे 5-6 मित्र पण घेऊन ये म्हटली. मग काय मला तर खूप टेन्शन आलं होतं की आता घरी जाऊ कसा. मग काय मित्र शोधत पटकन घरी आलो. नंतर मला समजलं की आज होती चंपाषष्ठी निमित्त आईने घरी बोलवलं होतं तळी उचलण्यासाठी. आईने पटकन पटापट सजावट आणि देवाला लागणारा निवद पटापट सजून घेतला होता. सोबतच मी माझे मित्र परिवारात काय कामात असल्यामुळे बिझी होते, पण मग आपल्या चिल्लर पार्टीला घेऊन आलो होतो. सगळे चिल्लर पार्टी काय लाईनमध्ये जमा केले होते. त्यांना सोबतच आपला एक मोठा मित्र होता त्याला घेऊन आलो होतो. त्याला एक काम लावलं होतं. एक अर्धा घंट्यापासून त्याला नारळ काय सुलत नव्हतं. त्याला म्हटलं पटापट सोल. तेवढ्यात आई आली. आईच्या शिव्या खाण्याच्या अगोदर आम्ही बसून गेलो पटकन तळी भरायला. आपल्या हिंदू धर्मानुसार खंडोबा महाराजांची तळी जे ते हिंदू धर्मानुसार आपण करायला पाहिजे ती तळी आईने सांगितल्याप्रमाणे आपण तळी भरून घेतली. त्यानंतर आलो होतो आपण आपल्या शॉपवरती काही कस्टमरचे मोबाईल पेंडिंग होते जे आपल्या मुलांनी घेऊन ठेवलेले होते. पटकन एक कस्टमरचा मोबाईलचा डिस्प्ले होता. रोहित भाऊंनी तुमच्या स्टाईलमध्ये पटापट करून घेतला. त्यानंतर आले होते आपले लाडके मित्र कोणके भाऊ खूप दिवसानंतर आले होते. त्यांना पाहिजे होती स्किन. मग काय रोहित भाऊने जी आवडतीची स्किन होती मुलीमध्ये त्यांना जी पाहिजे होती ती बसवायला दिली. पण ते म्हटले मला ही नको, मला दुसरी पाहिजे. त्यांची थोडी मजा घेतली. संध्याकाळी आपल्याला बाहेर निघताच एवढ्या मोठ्या ट्रॅफिकचा सामना करावा लागला. जेवढे पण आपले लाडके फॉलोअर्स आहेत त्यांना तर माहिती छत्रपती संभाजीनगरमधले ट्रॅफिक आणि इथले प्रेमळ लोक. त्याचबरोबर ते आपले हे प्रेमळ काका त्यांनी आपल्याला जी मदत केली त्यांनी पण एकदम त्यांच्या कामातला व्यस्तपणा साईडला ठेवून सगळ्यांना मदत करत होते. अशा व्यक्तींचा नेहमी मित्रांनो आदर केला पाहिजे व इतरांना मदत करण्याचा आपला हेतू पाहिजे. आपलं जे काम होतं मित्रांनो ते कामासाठी आपण रवाना झालो मित्रांनो. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण मित्रांनो पटापट सबस्क्राईब करा आणि आपल्याला पण लवकर फॉलो करून घ्या.